हालेलुया. आपण प्रार्थना करूया. परमेश्वर तुमच्या वचनात सांगणार प्रत्येकाला आज आपण 2026 याच्यामध्ये पहिला दिवस सुरू करत आहे. आज वार आहे गुरुवार आणि हा सर्व मानव जातीसाठी नवीन वर्ष म्हणून साजरा केला जातो. नव्या कपड्याने नवीन मला अशा पद्धतीने आपण आपल्या जीवनामध्ये हा दिवस साजरा करतो. त्याच्यात आपण उत्साहित असतो, त्याच्यात आनंदित असतो. परंतु शास्त्राच्या शिक्षणानुसार कलिकास दुसऱ्या पत्रामध्ये अध्याय 5 वचन 17 एक वचनाद्वारे आपण आपल्या स्वतःच्या भविष्याची कसं नवा जन्म तयार करावा या विषयावर आपण थोडस वचनाद्वारे शिकणार आहोत. जर कोणी परमेश्वराच्या बरोबर असेल तर नवीन उत्पत्ती आहे. जुनं ते होऊन गेलं, ते नवं झालेलं. नवीन उत्पत्ती आपल्या जिंदगीमध्ये नवीकरण सुरू झालं पाहिजे. आपलं जुनं वय पाप नसावं. आपण त्या पापातून बाहेर उतरलेले जर असतील, ख्रिस्तामध्ये आपलं जीवन जोडलेलं जर असेल, तर आपली नवीन उत्पत्ती तयार झाली. म्हणजे आपलं जीवन नव्याने जन्म झालेला आहे. तर योहानमध्ये 3 अध्याय 3 वचनामध्ये आपल्याला शिकायचं आहे. येशू त्याला म्हणाला, मी खरं आहे ते सांगतो, नवीन जन्मल्या वाचून कोणाला सुद्धा देवाचे राज्य पाहता येत नाही. आता हा नवा जन्म कसा आहे? देवाचं राज्य पाहिजे असेल तर देवाच्या शिक्षणाचा अनुभव घ्यावा लागेल. आता तुम्ही एकदा मुलांनी शाळेत जातात, बरोबर? तो पहिलीपासून सुरुवात आहे त्याला, बरोबर? पहिलीला जर सुरुवात असेल तर जे नर्सरीमध्ये पण असते, बरोबर? की त्याला त्या शिक्षणाची त्याला जाणीव होते, तो शिकतो. त्याच्यानंतर तो पुढचा आणखी घेतो, तो आणखी घेतो, आणखी घेतो. असं करत करत शेवटच्या टप्प्यापर्यंत, त्या क्षणापर्यंत तो पोहोचत असतो. आणि त्या शिक्षणाने तो किती उत्साहित म्हणून तो डिग्री मिळवतो, बरोबर? म्हणून त्याने काय सांगितले, ख्रिस्तामध्ये नवीन उत्पत्ती आहे. जुना ते बोलून गेलं. आणि इस्रायलच्या मुला प्रभू येशू सांगतो, नव्याने जन्मल्या वाचून कोणीही देवाच्या राज्यात प्रवेश करू शकत. आता नवा जन्म म्हणजे काय आणि जुना जन्म म्हणजे नक्की काय? जुना जन्म असा आहे, रोमकरात 6:23 मध्ये दिलेले आहे. काय दिलेलं आहे? पापाचं वेतन मरण. जुन्या जन्मामध्ये पाप केल्यानंतर दुःख आहे, आपत्ती आहे, समस्या आहे, संकट आहे, निराशा आहे. सर्वस्व शरीराला दुःखच दुःख आहे. कारण उत्पत्तीमध्ये परमेश्वराने जेव्हा निर्माण केलं आदामाला, देवासारखाच बनायचं होतं. कारण देव चांगला तर तुम्हाला चांगलाच पाहिजे. आता जेव्हा तुम्ही चांगले कधी बनता, जेव्हा प्रार्थनेत आल्यानंतर तुम्हाला काही कळते की हे चांगलं आहे, हे वाईट आहे. मग तुम्ही जर चांगल्यामध्ये प्रवास करायला लागला
तर त्या दुष्टाला आवडत नाही. मग तुम्हाला पुन्हा तो वाईटामध्येच नेण्याचा प्रयत्न करतो. तुम्हाला सतावेल, तुम्हाला दुखवतील, तुमची निंदा करतील, तुमचा द्वेष करतील, तुमची हेवा करतील की तू पापातच राहा, पुण्यात राहू नका. मग बरेच लोक प्रेयरमध्ये येणाऱ्या त्यांना पण मनाई केली जाते. एखादा माणूस दारू पितो, त्याची परिस्थिती फार आर्थिक आहे, मुलांना खायला प्यायला काही नाही आणि तो नशाच्या आहारी इतका गेलेला आहे की त्याला सोडण्यासाठी कोणता व्यक्ती नाही. ना नातेवाईक उपयोगी येतात, ना आपले कोणतेही बाजूची व्यक्ती त्याला बघायला येत नाही, फक्त गेल्यावर सोडायला येत. हे समाजाचे नियम बोलतो. जेव्हा त्यांची आर्थिक परिस्थिती डाऊन होते तेव्हा त्या आर्थिक परिस्थितीला कोणीच मदत करत नाही. त्याची बदनामी करणार, तो दारू पिणार आहे, तो असा करणार आहे, तो असा करणार आहे, तो असा करणार आहे. पण त्यांच्या कुटुंबाचं परिवर्तन करण्यासाठी, जीवन बदलण्यासाठी कोणता व्यक्ती मध्यस्थी पडत. समाजमध्ये नवीकरणाचा अर्थ तुम्हाला मी सांगतो. हा नवीकरण म्हणजे माणूस पाप सोडते. पाप सोडल्यावर त्याचं जीवन नवीन होते. मग तेव्हा त्याचा नवीन वर्षाला सुरुवात होते, त्याचं नवीकरण सुरुवात होते. त्याच्या जीवनामध्ये एक आर्थिक परिस्थिती सुधारली जाते. जो माणूस जेवढं वाईट जीवन जगणारा जो व्यक्ती आहे तो चेंजिंग होतो. ज्या एखाद्या दारूच्या दुकानावर किंवा एका दारुड्याच्या हल्ल्यावर तो मनुष्य तिथे जातो, त्याची अचानक देवाजवळ आल्यानंतर त्याची नशा सुटते. त्याला योहान 8:32 मध्ये वचन सापडते. 34वं वचन 36वं वचनापर्यंत तुम्हाला ते वाचून बघायचं. जेव्हा त्यांना संधी कळते आणि ये तर मी आता नशाच्या मागे लागून माझी एवढी पैशाची बरबादी झाली. मी छोटेसे साक्ष सांगतो तुम्हाला, कारण नवा जन्म काय ते मी तुम्हाला सांगतो. ही वर्षाची तारीख बदलली म्हणून तुम्हाला वाटलं वर्ष बदललं. ते वर्ष काय, महिने काय, दिवस काय, सेकंड काय, जतपर्यंत आमच्या जिंदगीचं जीवन बदलत नाही, आमच्या मनाचं परिवर्तन होत नाही, त्यापर्यंत तुमचं नवीन वर्ष कामाला येणार नाही. या आपले नवीन कपडे बरोबर बरोबर मस्त कोंबडीचं मटण किंवा बकरीचं किंवा काहीतरी खाण्याची एक इच्छा बाळगत बघा, ईस्टरमध्ये आम्ही आमचं जीवन कसं आहे. ज्या परमेश्वराने तो मानव म्हणून, मानवाचं रूप म्हणून, तो देव म्हणून पृथ्वीवर येऊन आमच्या जीवनासाठी बलिदान झाला आणि त्याच्यातून तो पुन्हा स्वर्गात गेला. आणि योहान 14:2 सांगितले, मी तुम्हासाठी जागा तयार करायला. किती सुंदर जागेची अपेक्षा केली. आज जर एकेके 34:15 मध्ये तुम्ही बघा, इकडे आले, तुमच्यामध्ये बदल झालेला आहे. बरोबर, वर्षावर एकदा तरी तुम्हाला देव हाक मारते. योहान 7:44 पित्याची इच्छा आकर्षल्याशिवाय कोणी माझ्याकडे येऊ शकत नाही. आता तुम्ही स्वतः नव्या वर्षाचं नवीन विचार करायचं. हे जे करणार आहे तोच आहे. आपण काहीच करू शकत नाही. आपल्या जिंदगीचा एक सेकंद आपल्या जवळ नाही. एका डॉक्टरकडे जातो, माणूस आजारी पडतो आणि डॉक्टरकडे गेल्यानंतर त्याला चेक केलं जाते. डॉक्टर सांगतो 2 दिवस काढेल, 1 दिवस काढेल, 24 तास काढेल. तो त्याच्या जीवाला ना एक भीतीचा आत्मा तयार करतो. काय तयार करतो? काय तयार करतो? कसला? मनामध्ये भीती तयार. आणि तो पटकन
घाबरून जातो. आता माझ्या जिंदगीचे हे दिवस एंडिंगवर आले. आता मला डॉक्टरचा सल्ला भेटला की मी 24 तासात ही दुनिया सोडून जाईल. मी सगळं मिळवलं, पण मात्र एकच गोष्टी मिळवली नाही. डॉक्टरकडे गेलो, नातेवाईकाकडे गेलो, मित्रांकडे गेलो, मैत्रिणींकडे गेलो, बाकी जीवनाकडे गेलो, सर्व वाईट मार्गाकडे गेलो, सगळ्यांना मी वेळ दिली, तर देवाला मी कधी वेळ दिली नाही. देवाला हात मारण्यासाठी मला वेळ मिळाली. मग आता या 24 तासामध्ये माझी वेळ आहे, तर मला आता तरी देवाला शेवटची हाक मारली. तो हाक कशी मारत राहतो माहितीये तुम्हाला? कशी मारतो? मला बरं कर म्हणजे मी बरा होईल. असं आहे. देव त्यावेळेला बरं करत नाही. त्याला सांगते तू आता पाप कबूल कर. एशिया 38 अध्यायामध्ये आणि 39 अध्यायामध्ये एचकिया राजा जो होता तो मरायला टेकला. तो मरायला टेकल्यानंतर त्यांनी जी प्रार्थना केली तर तिकडे कोण मनुष्य नव्हता. फक्त तिकडे त्याची भिंत होती. काय होती? काय होती? आता भिंतीमध्ये काय देव आहे का? बरेच लोक भिंतीला फोटो लावतात. याच्यातच देव इकडेच खाली आहे. ते फोटो आपण लावतात अनेक व्यक्ती. ते महान व्यक्ती बनून गेले. त्यांचं आदर्श घेऊन पुढे जायचं. आता आपण एक प्रभू येशूचा प्रतीक बनवतात असं दाखवतात. अनेक लोक अनेक देवाविषयावर विचार करतात. आणि माणूस चांगला असला तरी त्याला देवा सन्मान मान देतो. चांगल्या गोष्टी आहेत. प्रत्येक माणसाला मान दिलंच पाहिजे. तो गरीब असो श्रीमंत असो त्याच्यामध्ये देवाचा आत्मा असते. ती 2:7 आणि 10:17. तो आत्मा आहे. तो प्रत्येक मनुष्य देवाचं दुसरं रूप. आत्म्याद्वारे माणसात देवाचं दुसरं रूप. बघा एखाद्या व्यक्तीला चुकून पाय लागला तर तुम्ही त्याच्या पाया पडतात किंवा प्रणाम करतात की नाही करतात? कशाद्वारे करतात? की त्या माणसाला त्यांना माहिती आहे तुम्हाला आत्मा तोच दिला ना, मला सुद्धा आत्मा तोच दिला. तुम्ही पण श्वास घेतात, मी पण श्वास घेतो. मी पण श्वास सोडतो, तुम्ही पण श्वास सोडता. तुम्ही पण मरतात, मी पण मरतात. मेलं तर माती जन्माला आला 3 ते 3.5 किलोचा आणि त्याची माती किंवा राख 3 ते 3.5 किलोची. त्याच्या तुझ्यात माझा काहीच फरक पडणारा दिसणार नाही. फक्त आपलं वजन जे झालेलं होतं ना ते फक्त पापाचं बोलते हे खरं होतं. आपण पापामुळेच मरतो. शास्त्रात लिहिलंय पापाचं वेतन मरण. आता तुमच्या मनाचे विचार जर असले तर तुमचं मन तुम्हाला खाईल. हा मनुष्य मनुष्य तो जेवायला गेला ना, तू पण मला सांगते मी आता जेवायला जातो ना, कारण अशी माणसं मिळायला आहे समाजात. पण आपण कधी अशा माणसाकडे कधी पोचले नाही किंवा अशा माणसाकडे पोचले की आपल्या खिशातले काढणारे लोक आहेत अशा लोकांकडे पोचले. आणि आपण इथे पाहिजे तिथे गरीबची व्यक्ती असते त्यांना रोज खायला मिळायचं. तो आत्मा तुमच्या पाठीशी धावत जाईल. आपल्या किती कमाई असू दे, परमेश्वर दयाळू आहे. बघा तुमच्या चांगल्या शब्दाने चांगल्या गुणाने
माणूस माणसाला ओळखतो. 23:24. आपल्या प्रेमाच्या 2 शब्दांनी कितीही माणूस कसा असला तरी तो चेंज होतो. नाही चेंज झाला तरी देव त्याला एक दिवस चेंज करतो. देवाचं सत्य मी तुम्हाला सांगतो. म्हणून आपण नवीन जन्म घेतला तो लोकांच्या जीवनामध्ये घेतला कारण त्यांना नवीकरण आपण घ्यायचं. मध्ये 5 वेळा दिलेले तुमची सत्कर्म पाहून परमेश्वर पित्याचे गौरव झाले. म्हणजे आपल्या प्रत्येक माणसामधून चांगले गुण, चांगलं शिक्षण, चांगले नियम हे निघाले. तो दुःखी कोण आहे, तो गरजवंत कोण आहे, तो संकटात कोण आहे, तो समस्यात कोण आहे, त्याला आपलं मानव व्यक्त करतात. तेव्हा 3:16-17 वचनामध्ये येशू ख्रिस्त या जगात आले ना, तो मानव प्रेम म्हणून दृष्टीने आला. धर्म नाही आला, जातीने आला, नफरतने आला, द्वेषने आला, देवाने नाही आला. तो कोणत्या दृष्टीने असा आला नाही, तर त्याच्या मनामध्ये एकच विचार होते की सगळ्यांचं चांगलं आणि शेवटी त्यांनी बलिदान केलं. म्हणून हा सर्व माणूस या हॅपी न्यू इयर म्हणून इसवी सन जे सुरू झाला आहे येशू ख्रिस्ताच्या नावाने. का हा माणूस या पृथ्वीवर आला तो देव म्हणून सर्व मानव जातीला सैतानाच्या हातात सापडलेल्या व्यक्तीला सोडण्यासाठी मध्यस्था म्हणून उतरला. मध्यस्था म्हणून तिथे ना धर्माचा उल्लेख मिळत, ना जातीचा, ना कोणत्या व्यक्तीचा उल्लेख दिलेला नाही. कारण 16-17 वचनामध्ये किती दिले. प्रभू येशू ख्रिस्त सर्व मानवाच्या मुखामध्ये उतरतो. 2दा कारण तुमच्या जिंदगीमध्ये किती दुःख आले, संकट आले, भले तुम्ही प्रभू येशूच्या विरोधात जरी केलेले असेल, परंतु एक ना एक दिवस तुम्हाला प्रभूची आवाज देणं गरजेचं आहे. कारण त्या बापाचं घर खाऊन गेलं, त्या बापाच्या विरोध गेलं, शेवटी बापाला काय मुलाची आठवण असते, सारे रात्रभर हात बसवत असतो. मग तो मुलगा आपल्या बापाकडे परत धावतो. तुम्हाला त्याचा दाखला मध्ये 15 ते 18 पासून दिले. सगळं धन घेऊन जातो. आपण सगळं धन घेऊन जातो, शेवटला विसरतो आणि जिंदगीमध्ये आले काय घेऊन जाणार. आपल्या भविष्यात आपल्या जवळ काहीच नाहीये. आपण शून्य आहे. फक्त एक मोह आहे आणि एक हाव आहे. हे पाहिजे, ते पाहिजे, ते पाहिजे, पण पाहिजे ते मिळत नाही. जे पाहिजे ते मिळत नाही. आपण सगळे लोक या नव्या जीवनामध्ये इंटरेस्ट घेत नाही. आता आम्हाला शिकायचं आहे की नवीन जीवन आम्हाला हवंय. नवीन जीवन म्हणजे परमेश्वराने दिलेला हक्क, अधिकार. तो आम्हाला चांगलं या पृथ्वीत जगण्यासाठी. कोण गरजवंत आहे मदतीसाठी, कोण आजारी आहे तर देव पित्याकडे प्रार्थना करण्यासाठी. सर्व परिस्थितीमध्ये प्रेमाने एकमेकांना बघण्यासाठी परमेश्वराने तुम्हाला ना मला बनवलेला आहे, घडवलेला आहे. पण आपले आचार विचार जर वाईट दृष्टीने जर आपण करत असतील, तर आपले आचार विचार जर चुकीच्या परिस्थितीत असेल, तर भविष्यात आपल्याला कधी शांती नाही येणार, ना आपली कधी प्रगती होणार, ना आपल्या जीवनामध्ये कधी आशीर्वाद येणार. खोटं करायचं नाही, खोटं बोलायचं नाही, चोरी करायची नाही, लबाडी करायची नाही, चुगली करायची नाही, भांडण नाही करायचं, द्वेष नाही करायचं, हेवा नाही करायचं. आम्ही काय शिकतो माहितीये का? कोणी काय सांगितलं चुकीचं तेच घेऊन बसतो. ही दुनिया आहे. आणि जो परमेश्वर पृथ्वीवर आला तो प्रभू येशू ख्रिस्त, त्याच्या पाठीस लागले तर तुम्ही आणि मी कोण आहे? आपल्याला अशा लोकांवर विश्वास ठेवून नाही चालायचं. तो शैतानी आत्मा म्हणून जातो. समजलं?
घरात शांतीचं वातावरण उभे करा. तुमच्या अंतःकरणाचं घर आहे हे मंदिर आहे. याच्यात देव आहे. कारण पहिल्या पत्रात 3:16-17 वचनामध्ये दिलेले. या मंदिराचा नाश करू नका. तुम्ही आजारी होते, तुम्ही दुःखी होते, तुम्ही टेन्शन मध्ये होते, तुम्ही बंधन होते, तुम्ही नफरत होते. कारण तो शैतान तुमच्या स्वतःमध्ये जर प्रवास करायला लागला तो कोणत्याही माणसाची किंमत नाही. कारण ते आत्मिक असे असतात. ते दुष्ट तुमच्या घरात भांडण करणार, निंदा करणार, द्वेष करणार. बायबलमध्ये स्पष्ट लिहिली नाही अशी कर्म करणाऱ्याला देवाच्या राज्यात प्रवेश नाही. ते व्यक्ती देवामध्ये नाही पोहोचू शकत. नम्रता, प्रेम, अभिषेक आणि आशीर्वाद. गलातियस 5 मध्ये ना 15 पासून कसं वचन दिलेलं आहे आणि 22 आणि 23 वचन असं दिलेलं आहे. अशी कर्म 9 फळावळे ते परमेश्वराच्या राज्यात. म्हणून आपल्याला नवा जन्मच बघायचा नाहीये. कारण माझा नवा जन्म कधी झालेला आहे? बर्थडेच्या दिवशी. आता येशू ख्रिस्ताचा बर्थडे कधी झाला कोणालाच माहिती नाही. पण आजच्या कॅलेंडरच्या नियमानुसार आता तुम्ही नवीन वर्ष सुरू झाले तर त्याचे विचार करा. 2026 वर्ष झाली म्हणजे जन्माला. किती? 2026 मध्ये. पण तुमच्या हृदयात जन्म घेतलेला किती वर्ष झाली? जेव्हा पौला यांनी दाविदाने जेव्हा एक मध्ये 51-5 वचनामध्ये एक सुंदर अनुभव शिकवलेला आहे. त्याने काय सांगितलंय माहितीये तुम्हाला? काय सांगितलंय माहितीये? मी आईच्या गर्भधारण केला तेव्हाचाच पापी. त्याला समज आली जेव्हा पवित्र आत्मा मिळाला ना तेव्हा त्याला समज आली की जेव्हा मी पूर्वी पाप केलं तेव्हा माझ्या आई वडिलांपासूनच पाप आलेलं होतं. मग जेव्हा मी परमेश्वर पित्याकडे पोहोचलो तेव्हा मी नव्या जन्मामध्ये पोहोचलो. तेव्हा माझ्यामध्ये पवित्र जो आत्मा आला तोच आत्मा मला नवीन जीवन देऊन आला. त्याने 11व्या वचनामध्ये तसं सांगितलेलं आहे. माझ्यामधून पवित्र आत्मा काढून घेऊन. पवित्र आत्मा मिळालाच नाही तर पवित्र आत्मा आपल्यात कार्य असते. तुम्हाला माहिती नवीन वर्षाचा जेव्हा दिवस येतो तेव्हा सैतान मनुष्याचा पाठलाग करत असतो. त्याला माहितीये आता हा नवीन वर्षाला सुरुवात करणार आहे. तू पहिला काय करणार माहितीये का? तू पहिले बरे कपडे घे, 2-4 मित्राला बोलव, मस्त तुम्ही पार्टी करू, आपण खाऊ मजा करू. हे शरीर खाण्यासाठी शैतान आलेला आहे आणि हे शरीर वाचवण्यासाठी प्रभू येशू. एका माणसावर 2 कब्जा आहे. आपल्या शरीरात 2 माणसांमध्ये बघा, एका आपल्या स्वतःच्या शरीरात 2 कब्जे आहेत आपल्या शरीरात. एक गलातियस 2:12-7 मध्ये दिले. शैतान आणि आत्मा उत्पत्ती मध्ये 27 आणि 26 वचनामध्ये दिलेले. परमेश्वराने जेव्हा आदामाला बनवलं वर्षासाठी बनवलेला गेला 6व्या दिवसामध्ये अशा पद्धतीने त्याचा जन्म तयार केला की त्यांनी जीव, जंतू, प्राणी आणि समुद्रातले माशी यावर सत्ता चालवण्यासाठी त्याला अधिकार दिला. म्हणजे सगळ्यावर त्याला सत्ता दिलेला होता. पण त्यांनी सत्ता घेतला नाही, त्याने सत्यालाच घेतला. कारण त्यांनी कोणाचं ऐकलं? बायकोच ऐकलं ना. मग आज सुद्धा आपण बायकांचंच ऐकता घरामध्ये. थोडसे मारतात की नाही मारतात? भांडण वाटतात की नाही वाटतात? ऐकायला पाहिजे. भांडण होईल ते नाही ऐकलं किती सोशल.
आपल्या कुटुंबाला स्वातंत्र्य ठेवणं, प्रेम घेणं, प्रेमामध्ये वाढ करणं, दुनिया काय पण बोलेल. जेवढा माणूस माणसाचा सहवास ठेवतो ना, तेवढा माणूस माणसाची नफरत करतो. बोला एवढंच बोला की जर तुम्हाला त्याची गरज आहे, आनंद होईल एवढं काही बोलू नका. जेव्हा आम्ही पश्चाताप करतो, पापांची कबुली करतो, मन मोकळं करतो, वर्षभरात आम्ही सगळ्या गोष्टी मनातल्या काढून टाकलेल्या आहेत, त्या माणसाला काही होत नाही. माणूस काय बघतो माहितीये का? तुम्ही विचार करा, जर माणसाला 24 तासामध्ये 8 तास जर विश्रांती नसेल, त्या माणसाला काहीतरी इफेक्ट होणार की नाही? मग आपल्याला असं वाटते की त्या परमेश्वराला 24 तासात विश्रांती कुठेच नाही. जे परमेश्वराने आपल्याला केलेलं आहे तेच करायचं आहे. आपल्याला नवीकरणामध्ये प्रवेश करायचा आहे. जर आमचा जन्म नव्याने नसेल तर आमच्या भविष्यात आम्हाला शांतीचा मार्ग नसेल. म्हणून ख्रिस्तामध्ये, वचनामध्ये आणि त्यांच्या शिक्षणामध्ये जर प्रवास करायचा असेल तर पहिले आपल्या सर्वांना पापांची कबुली करणं, सगळ्यांना क्षमा करणं, सगळ्यांना प्रीती करणं, मनात काय भरलेलं आहे ते बाहेर काढणं. जो मनुष्य जिंदगीमध्ये आनंदी राहील त्याला कधीच टेन्शन येणार नाही. हे मी तुम्हाला 100% सांगतो. कारण ज्यांनी टेन्शन आपल्या डोक्यावर घेऊन त्या काठीवरून त्यांनी रक्त सांडलेलं आहे. मध्ये तेव्हा ते 22 वचनामध्ये रक्त बदल्यावर पाप क्षमा. म्हणून आपल्याला परमेश्वराने मुक्त केलेलं आहे. या वर्षात नवीन बना, नवीन घडा, शब्दात, बोलण्यात, विचारात, शरीराच्या अवयवामध्ये जे काही चुकलेलं असेल तर त्या परमेश्वराच्याकडे क्षमा मागेल. ही प्रार्थना आपल्या प्रभू येशूच्या नावाने करतो. सर्व लोकांना सर्वांचा सर्व पोलीस लोक प्रभूचा आशीर्वाद ही प्रार्थना प्रभू येशूच्या नावाने करतो. हालेलुया.